पतिव्रता बाई जशी नवऱ्यांच्या नजरेवरून नजर काढीत नाही, तिच्या नवऱ्याला जर तिने देव लटकले तर केस वाकडा होणार नाही. इतके तत्ववादी माणसं बाया असतात. देवाला संन्यासी साधू ग्रस्ती काही आवडत नाही, तत्व आवडत. तत्वानी वागा. तत्व रामाला सापडलं यांनी रावण उडवला. तत्व अर्जुनाला सापडलं यांनी कौरवाचा नाश केला. तत्व सोडू नका. भक्ती कशी असते बाबा हो? पुण्य तुम्हाला विचार दाखवतात बाबा. भक्ती म्हणजे प्राणीपात म्हणजे नमस्कार पहिला अंतःकरणात ठेवा. कोणालाही नमस्कार कराल तर तुम्हाला चमत्कार मिळेल. प्राणीपात बोला. प्रणवस्तुती. प्राणीपात म्हणजे नमस्कार करणे. सर्वांना हात जोडून विनंती, नमस्कार टाकू नका. दुसऱ्या स्तुती. स्तुती करा. स्तुती करावे ईश्वराची, करू नये कधी व्यर्थ नराची. स्तुती करायची थेट ईश्वराची करा. तुम्हाला भय राहणार. तो विश्वाद्यम विश्व बीजम निखलम भयारणम पंचवक्र त्रिनेत्रकम. एवढा स्तुतीला पात्र आहे. नारायणाची करा की सदाशिवाची करा, या दोन जीवाला सोडून काही पुढे चालणार. या फांद्या आणि पाला आहेत, पण या फांद्या पाल्यालाही गिराईक आहेत. सगळेच कसे काय ईश्वराकडे येतील. दीपू असतो दीपू. त्या दीपू म्हणजे जो प्रकाश आहे हा भरपूर आहे, पण हे घेणारे लोक निराळे आहेत. कोणी 2चा आहे, कोणी 10चा आहे, कोणी 100चा आहे, कोणी 200चा आहे, कोणी केवढ्याचा आहे. आणि त्याने दीपूनी काय यांच्यामध्ये काय भेद दिलाय का? जेवढं रूपांतर धारण केलं आहे तेवढंच दीपू आहे, तेवढाच प्रकाश पडेल. असे जेवढे गुंज तत्वाला जातील तेच त्या तत्वात मिळेल.